1985 नंतर यंत्रमाग उद्योगातल्या कामगारांना शासनानं किमान वेतन जाहीर केलेलं नाही। त्यामुळे सुधारित वेतन जाहीर करावं या मागणीकरता राज्यातल्या यंत्रमाग संघटना आक्रमक झाल्यात। हायकोर्टानं या संदर्भात निर्णय देताना शासनानं यंत्रमागधारक कामगारांकरता किमान वेतन तात्काळ जाहीर करावं असे निर्देश दिले। मात्र तरी सुद्धा सरकारकडून या संदर्भात कुठलाच विचार झालेला दिसत नाही। त्यामुळे संतापलेल्या इचलकरंजीमधल्या 150 सायझिंग वापिंग युनिटमधल्या कामगारांनी बेमुदत आंदोलन सुरू केलंय। नवीन किमान वेतन जाहीर झालं, परंतु जवळजवळ 6 महिने झालं अजून किमान वेतन आम्हाला मिळालेलं नाही। त्यासाठी आम्ही सायझिंग कामगार संघटनेच्या वतीने सर्व कामगार मिळून आम्ही आज कालपासून सोमवार दिनांक 20 पासून बेमुदत संपावरती उतरलोय। जो पण आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पण आम्ही संपातून माघारी हटणार नाही। कापडाला उचल नसल्यानं इचलकरंजी शहरातलं कोट्यवधी रुपयांचं कापड दररोज पडून आहे। त्यामुळे वस्त्रोद्योग व्यावसायिक आधीच अडचणीत आहेत। त्यातच कामगार संघटनांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी बेमुदत काम बंदचं शस्त्र उगारल्यानं व्यावसायिकांचं कंबरडच मोडलंय। कोटींनी नुकसान व्हायला सुरुवात होणार आहे, परंतु मालकांचं असं मत आहे की मंदी आहे। एका बाजूला सांगतात मंदी आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व बाजूने प्रयत्न करून संप लवकरात लवकर तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचा तगादा करतात। म्हणजे याला खरी मंदी म्हणायची का नाही हा प्रश्न समजावून घेण्यासारखाच आहे। सरकारनं वस्त्रोद्योगातल्या कामगारांना किमान वेतन दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं, मात्र ते अजूनही पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे कामगारांनी बेमुदत बंदचं अस्त्र उगारलंय। सरकारनं तात्काळ कामगारांच्या मागण्यांची दखल घेत त्या मान्य कराव्यात, अन्यथा वस्त्रोद्योग नगरीतला हा व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस यायला वेळ लागणार नाही। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।